बॉटल्स वगैरे पण आहेत. एक छान आहे, काचेची आहे पण क्यूट क्यूट आहेत ना. हा याच्या आतमध्ये आपण आमटी मसाला सॉल्ट वगैरे ठेवण्यासाठी येते. सॉल्ट. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही निघालो आहे आता डीमार्टला शॉपिंग करण्यासाठी. म्हणजे ॲक्च्युली यावेळेला आम्हाला जास्त काही ग्रोसरी घ्यायची नाही आहे. कसं होतं, महिन्याभराचं पूर्ण सामान डीमार्टमधून आणणं पॉसिबल होत नाही, कारण का हे तर माझ्यासोबत येत नाही, त्यांना वेळ नसतो आणि आमच्या इथून डीमार्ट पण फार लांब आहे. त्यामुळे म्हणजे आता डीमार्टमधून सगळं सामान नाही आणता येत. आता कसं या महिन्यात आम्हाला जास्त काही सामान आणायचं नाही आहे. आम्ही गावावरनं खूप सारं सामान आणलं आहे ऑलरेडी, तर खूप कमी आम्हाला सामान आणायचं आहे. त्यामुळे आम्ही आता चाललो आहे डीमार्टला. आणि कसं आहे, मान्सून स्टार्ट झाल्यामुळे डीमार्टमध्ये आता ऑफर्स वगैरे असतात आणि मुलांच्या पण स्टेशनरीच्या काही गोष्टी तिथे अवेलेबल असतात आता. तर ऋत्विकला पण मला बुक्स वगैरे घ्यायचे आहेत. जर तिथे भेटले म्हणजे व्यवस्थित तर मी तिथूनच घेऊन येणार आहे. तर चला, तर मग आपण जाऊया डीमार्टमध्ये. चला. हॉर्स, ओ हे लात मारेल हॉर्स. बाबा हॉर्स. चल बघू नकोस बाबा, तुझे हात अटॅक देतो. हॉर्सनी हात उडीच मारायला लागला. मग तू त्याला वाटलं तू त्याला मारायला आलास म्हणून तो घाबरला असेल. आज बघूया, म्हणजे डीमार्टमध्ये कसं समर किंवा मान्सून, विंटर काही असं स्टार्ट झालं की म्हणजे खूप सारे डिस्काउंट्स असतात आणि व्हरायटी ऑफ वस्तूज पण असतात. तर बघूया आज म्हणजे आता डीमार्टमध्ये काय सध्या आहे आणि काय ऑफर्स आहेत, काय डिस्काउंट्स आहेत. सो व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. चला तर मग जाऊया आपण डीमार्टमध्ये. ऋत्विक, काय डीमार्टमध्ये बघा आता सध्या तरी बघा भरपूर गर्दी. आज संडे आणि आपलं संडे बघूनच आलं. मामा हा छान वाटतं मला यो आवडलाय कलर. ब्लॅक. ह्याचं झाकण ब्लॅक काय, मला ब्लॅक कलरचं झाकण महाग लय आहे तसं पण. मम्मी या डब्यात काय हे म्हणजे 99 ऑफर आहे. नुसता डब्बाच येतो. हा एक आहे, नको मला, हा घेऊया. नको हा सर्व नको त्याच्यात स्प्रेड होणार ते नको. ऑइल वगैरे. मम्मा मला काय वाटतं तू हे घे. हा वाला बघूया पण, हा वाला बघूया. हां सक्सेस इन प्रोग्रेस हा पण आहे वाईट. त्याच्यामध्ये छोटा डब्बा पण आहे. हे तर लई महाग होतं. आता रिची लंच बॉक्स लई महाग होतं. क्यूट आहे ना. 449 लाईन. इथे एक्स्ट्रा टाकलं. हा लिहिलं ना, एक्स्ट्रा डार्क. एक्स्ट्रा डार्क पेन्सिल 48 रुपीज ओनली. 48ला आहे. अरे इथे ऑफर्स लिहिले. तिथे क्लासमेटला 10% ऑफ आहे आणि सुंदरममध्ये 20% ऑफ. डॉम्सला पण 20. ही तू घेतल्यास काय? डॉम्सचे घेतल्यास काय? हा डॉमचे 4 लाईन्स आहेत काय? हे नंबरसाठी. नंबर आणि 4 लाईन. ही 4 लाईन्स घेतलीस काय? आणि मी अजून एक इथं पण आहेत. हे सुंदरमच्या पण आहे. सुंदरमला 20% ऑफ आहे. हे फक्त 189. कितीला येते? 349 ला. 199 ला.
219 हे 99 ला होते. हे बघ, हे पण कसं आहे, नॉनस्टिक आहे, सॉस पॅन. 39 रुपीज. मस्त आहे ना मग समई. आपण घेऊया समई. 199 रुपीज दिले. इथं मग 199च आहे. 199 ला ब्रास. हे मम्मा मी बघितलंय बा, भटजी वापरतात असं असं आलती बोलतात. माहिती आपण जास्त पण टाकू शकते, कमी पण टाकू शकते, ह्याच्यापेक्षा मग कमी. सॉल्ट साठीच येते. आपण घेऊया 119 ला आहे. घेऊया खाली खात आहे. छान आहे ना. आम्ही इतकं सामान घेऊन आलो डीमार्ट मधून आणि या सर्व सामानाचं आमचं बिल झालेलं आहे आत्ता 2416 रुपये झाले बघा. 2000. हे बघा, हे ऋत्विकसाठी आता नोटबुक आणले, टेक्स्टबुक वगैरे त्याच्या स्कूलमध्ये भेटतात. सो जास्त काय सामान आणलं नाही आहे, नेसेसरीज गोष्टीच आहेत. तेल आम्हाला 4 किलो बस होतं, गेल्या महिन्यातलं अजून 1 किलो शिल्लक आहे. 5 किलो तेल आम्हाला लागतं. मॅगीची ही 4 पॅकेट आणलेत. मी जास्त मॅगी देत नाही ऋत्विकला, पण कधीतरी इन केस त्याला खायची इच्छा झाली तर म्हणून त्याच्यासाठी मॅगी आणले. आता हे बिस्किट त्याने फोडले आणि खाल्ले. सनफेस्ट बिस्किट आणले, डार्क फॅन्टसी केक्स आणलेत, अजून एक पॅकेट होतं ते त्याने खाऊन टाकले. आता कोलगेट, झंडूबाम, त्याच्यानंतर हे पण बदाम अजून गेल्या महिन्यातले शिल्लक आहेत, मग त्यामुळे मी जास्त आणले नाही, थोडेच आणलेत. चहा पावडर, हार्पिक्स, या पण म्हणजे आता इथे अख्खा मसूर आणला आहे, वटाणे आणलेत पावभाजी वगैरे करायला. त्याच्यानंतर तूर डाळ, मूग डाळ, इथे मटकी, म्हणजे पावसाळ्यात आपण आता समजा बाजारात नाही जाऊ शकलो तर घरामध्ये कडधान्य एक्स्ट्रा असावे, म्हणजे आपण भाजी वगैरे करायला बरं पडतं. हे पण मी चवळी कधी घेत नाही, पण आता मी मुंबईला गेली होती त्यावेळेला वहिनीने केली होती आणि खूप छान झाली होती भाजी, त्यामुळे मी या महिन्यात मी पण आणली ही चवळी. जिरा आणले. परत त्याच्यानंतर ऋत्विकसाठी मी इथे किसान जाम आणला आहे. तुपाचा डब्बा आणला आहे, थोडं गेल्या महिन्यात तूप शिल्लक आहे, मग तर तो छोटाच आणला आहे. सर्फ एक्सेलचं एक पॅकेट आणलं आहे. सॉल्ट, त्याच्यानंतर आपलं गिट्सचे गुलाबजामुन ऋत्विकला खायचे होते, सो त्याच्यासाठी घेतलेत. आणि हे स्पेशली चिमटे, म्हणजे आता पावसाळ्यात कपडे वगैरे सारखे पडणार वाऱ्याने वगैरे, इकडे तिकडे भिजणार, म्हणून सध्या ते आणलेत. आणि ही एक बॉटल आम्हाला 21 रुपयाला मिळाली, छोटीशी क्यूटशी बॉटल आहे. तर त्याची आज बॉटल आहेत आणि पण एक छान वाटली छोटीशी म्हणून ती एक घेतली आहे. बस इतकंच सामान घेतलं आहे. आणि बघा आता इथं तर आमचं घर बघा कशाने भरलं आहे, पूर्ण आमच्या घरामध्ये रेनकोट्सच आहे भरले आहे. ॲक्च्युली दुकान आहे, तर आता पावसाळी सीझन आहे, तर मग पावसाळ्यासाठी लागणारं सगळं रेनकोट्स असतात. तर त्यांनी राजेशने भरपूर सारा माल भरला, अर्धा दुकानात नेला, अर्धा इथे आहे. लागतात तसं लागेल तसं ते नेतात, म्हणजे दुकानात जागा नाही आहे आता सध्या ठेवण्यासाठी, म्हणून घरात अर्धं सामान ठेवलं आहे, नाही आहे भरले. व्हिडिओला एंड करूया. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.